एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मंत्रालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटीएस आणि हवालदार पदांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 जागांसाठी भरती या ठिकाणी निघत आहे आणि तारीख सुद्धा आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला मंत्रालयाच्या अंडरमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। मंत्रालयाच्या अंडर आपल्याला काम करावं लागणार आहे। नागपूर, मुंबई, पुणे या 3 ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नोकरीचं ठिकाण आणि हे जी भरती आहे एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयाची ही जी भरती आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो स्टेट वाईज ह्या जागा आहेत, लक्षात ठेवा। आणि स्टेट वाईज कटअप सुद्धा या ठिकाणी लागते। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगलो, या भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे 40 मार्कासाठी आणि 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले फक्त ओपन कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या ठिकाणी 40 पैकी 10 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि एससी कॅटेगरीसाठी 40 पैकी या ठिकाणी 8 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आरपीएफ कॉन्स्टेबलची, ठीक आहे। तर या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि कोणत्या तारखेपासून या ठिकाणी एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघत आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठं कशी राहते काय राहते, तर पहा यामध्ये 2 पद आहे, एक एमटीएसचं पद आहे आणि एक हवालदारचं पद आहे। एमटीएसचं जे पद आहे तर एमटीएस पदामध्ये उंचीची काही अट नाही, ग्राउंड यामध्ये नाही आहे, 10वी पासच लागते, ठीक आहे। त्यानंतर हवालदारचं पद आहे, हवालदार पदामध्ये यामध्ये ग्राउंड आहे, उंचीची पण यामध्ये अट आहे, एक लक्षात ठेवा, पण उंची कमी लागते, जास्त पण लागत नाही। तर यामध्ये ड्युटी कोणती करावं लागणार आहे, जे एमटीएसचं पद आहे तर एमटीएस पदामध्ये तुम्हाला फाईल इकडल्या तिकडे आणून द्यावं लागणार आहे, ठीक आहे। फाईलची तुम्हाला देखभाल करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला साफसफाई सुद्धा त्या ठिकाणी करावं लागणार आहे। हे काही एमटीएसचं पद राहते त्याला मल्टीटास्किंग सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। त्यानंतर हवालदारचं पद आहे, हवालदार पदामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपण जर पाहिलं तर मंत्रालयाच्या अंडर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। खाकी वर्दी राहते, एक लक्षात ठेवा, जसं महाराष्ट्र पोलिसांना खाकी वर्दी राहते तसंच जे विद्यार्थी म्हणून हवालदारांना सुद्धा या ठिकाणी खाकी वर्दी राहते आणि 8 घंटेची ड्युटी आहे, एक लक्षात ठेवा। आणि एकदम शाही ड्युटी आहे, मंत्रालयाच्या अंदरच आपल्याला ड्युटी करावं लागते। तर तुम्हाला माहिती आहे तर ड्युटी आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे 8 घंटेची आणि फाईल वगैरे सुद्धा आपल्याला इकडले तिकडे नेऊन द्यावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि अधिकाऱ्यांनी जे दिलेले जे काम आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागते, एक लक्षात ठेवा। तर हे काही आपल्याला जॉब प्रोफाईल आहे, हे काही आपल्याला नोकरी करावं लागणार आहे यामध्ये आणि एकदम शाही ड्युटी आहे। महाराष्ट्रामध्ये ड्युटी भेटते नागपूर, मुंबई आणि पुणे या 3 ठिकाणी आपल्याला जे मंत्रालयाच्या अंदर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, कारण की ही जी भरती स्टेट वाईज आहे त्यामुळे कटअप सुद्धा कमी जाते, एक लक्षात ठेवा। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा आहे तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी, आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नाही, एक लक्षात ठेवा। महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल एससी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणती केली तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी द्यावं लागणार नाही। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, एक लक्षात ठेवा, जास्त काही लागत नाही। तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला जे 40 मार्काचा या ठिकाणी पेपर होणार आहे। तर पास बुद्धिमत्ता चाचणीची
20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 40 आणि 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंगने तुम्ही तुक्क्यात पेपर या ठिकाणी काढू शकता। मी तुम्हाला असं कोण सांगलो तर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्न अशा प्रकारे 40 मार्काचा पेपर असणार आहे। पासिंगचा जर आपण विचार केला तर हा क्वालिफाईंग पेपर राहतो, मध्ये जे पासिंग आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 40 पैकी 12 मार्कावर पासिंग आहे आणि त्याचबरोबर ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर पासिंग आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 40 पैकी 8 मार्कावर पासिंग आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं या म्हणजे तुक्के जरी तुम्ही मारले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होऊन जाता, पास होऊन नाही, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर आपला यामध्ये राहणार आहे सेक्शन 2 चा, त्यामध्ये फक्त जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण झाले किती 75 आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 मार्क आहे तर झाले किती 75, तर 150 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे तर 150 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढे असणार आहे, मेन मेरिट तिथूनच लागणार आहे, मेन मेरिट या पेपरवरच लागणार आहे, एक लक्षात ठेवा, 150 पैकी एका प्रश्नाला 3 गुण आहे। अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे, महिला उमेदवारांसाठी जी उंची 152 सेंटीमीटर आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 15 मिनिटांमध्ये मारायचे, जे 15 मिनिटांमध्ये आपण पैदल जरी गेलो तर 1600 मीटर रनिंग आपण या ठिकाणी 15 मिनिटात आरामात मारतो, पैदल जरी गेलो तर तुम्ही 15 मिनिटात 1600 मीटर आरामात मारून देता, ठीक आहे, त्यामुळे कोणीही पास होऊन जाते। त्यानंतर पुरुष उमेदवारांना 8 किलोमीटर सायकल चालू लागणार आहे 30 मिनिटांमध्ये, आरामात आपण 8 किलोमीटर रनिंग 30 मिनिटांमध्ये मारून देतो, ठीक आहे। तर हे काही ग्राउंड आहे। तर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 48 किलोच्या वरतं वजन असलं पाहिजे, हे अट आहे, त्याच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग आहे 20 मिनिटांमध्ये मारायचे, एकदम आरामात मारून देतो। तुम्ही पैदल जरी गेल्या, महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये पैदल जरी गेला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर सायकल चालवावं लागते 25 मिनिटांमध्ये, आरामात चालून देता तुम्ही, ठीक आहे, आरामात निघून जाते। तर अशा प्रकारे यामध्ये आहे, तशा प्रकारे ग्राउंड आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी निवड प्रक्रिया आहे एसएससी एमटीएस हवालदारची। आता पहा विद्यार्थी मिळवणं, ही जे 10,000 जागांसाठी भरती निघत आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, कधी कोणत्या तारखेला निघत आहे, एसएससी एमटीएस हवालदारची भरती 30 जून 2026 पासून या ठिकाणी कॅलेंडरमध्ये जे एसएससी एमटीएस हवालदारच्या कॅलेंडरमध्ये जे डेट दिली आहे 30 जून पासून फॉर्म भरणे सुरुवात होणार आहे। आणि त्याचबरोबर जे 31 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। पहा 30 जून 2026 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 31 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। पेपर आपला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पेपर होणार आहे। तर ही जी भरती दरवर्षी जून महिन्यामध्ये येते, मागच्या वर्षी सुद्धा एसएससी एमटीएस हवालदारची 9,500 10,000च्या आसपास जागा ज्या विद्यार्थी मिळवणं निघाल्या होत्या, 9,500 प्लस जागा होत्या त्या, आणि ते 26 जूनला निघाली होती, 26 जून 2025ला निघाली होती। दरवर्षी ही जून महिन्यामध्ये वॅकन्सी येते, 30 जून पासून फॉर्म भरण्यात आलं होतं। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, तुम्हाला जर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा आणि आपल्याला अभ्यास करायचे, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेले, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे ते वाचा। मी तुम्हाला असं म्हणत नाही क्लास लावा, तुम्ही बॅच घ्या, हजारो रुपये खर्च करा, हे कधीच नाही सांगत। सेल्फ स्टडी करा, गावातच ग्राउंड करा, गावातच प्रॅक्टिस करा, गावातच वाचनालयात अभ्यास करा, हे मी तुम्हाला सांगतो। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।